नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला आमचा पूर्ण दिवस दाखवणार आहे. सकाळी लवकर उठलो आणि देवपूजा आवरली आणि छान दारात रांगोळी काढली. हे माझं रोजचं नेहमीचंच काम आहे आणि त्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता मिळते घरात. त्यानंतर मी आहोंचा डबा तयार केला आणि ते कामावर निघून गेले. तोपर्यंत माझी सह्याद्री बघा माझ्या चपला घालायचा प्रयत्न करत होती. तिचं असं झालं अंगापेक्षा भोंगा मोठा. माझी मोठी चप्पल ती घालायचा प्रयत्न करत होती. तिचं ते प्रयत्न बघून हसूच आवरेना. तेवढ्यातच आमचं एक पार्सल आलं आणि ते सह्याद्रीला वाटलं तिच्याचसाठी आहे म्हणून सह्याद्री बघा दाताने उघडायचा प्रयत्न करत होती, कारण की ते निघत नव्हतं ना तिला. मग सगळी घरातली कामावरून आम्ही गेलो वट पौर्णिमेसाठी. एक छोटीशी खरेदी करायची होती, ती खरेदी करायला गेलो आणि सह्याद्रीकडे बघा, सह्याद्री तर थेट त्यांच्या दुकानातच गेली. प्रत्येक वस्तू ती विस्कटायला लागलेली. कशी बशी मी शॉपिंग माझी छोटीशी आवरली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझी एक बॅग शिवायची होती, खूप दिवसापासून शिवायची राहिलेली आणि ती मी शिवायला घेतली. आणि मी बॅग शिवत असताना सह्याद्रीने बघा खाली पूर्ण पसारा करून ठेवला आहे. आणि बघा माझी फायनली बॅग शिवून झाली. खूप जास्त वेळ लागला आहे मला ती बॅग शिवायला, कारण की मला इतकं परफेक्ट जमत नाही, पण मस्त बॅग झाली ती. त्यानंतर खाली बघतोय तर काय, सह्याद्रीने सगळा पसारा करून ठेवलेला घरात. माझी पूर्ण बॅग शिवूपर्यंत सह्याद्री तिची ती खेळत होती, पण घरात पूर्ण पसारा झालेला. आता तो सगळा पसारा मलाच आवरायचा आहे. मग मी छान अशी सह्याद्रीला खीर शेवयाची बनवली आणि ती सह्याद्रीला इतकी जास्त आवडते खीरसुद्धा ती शेवयांची असल्यामुळं पौष्टिक आहे आणि सह्याद्रीला तर खूपच आवडते ती. मग त्यानंतर संध्याकाळी तिचे बाबा कामावरून आले आणि बाबा तिचे आल्यानंतर तिचं एकच काम असते की मला घ्या आणि तुम्ही खाली फिरवायला न्या. आणि तिचे पप्पा पण हेच करतात. त्या दोघांचं हे रोजचं काम आहे. सायकलवरून संध्याकाळी एकतरी फेरी मारून आणायचीच, त्याशिवाय सह्याद्री बाबांना सोडतच नाही. मग मी संध्याकाळचं छान जेवण आवरलं आणि आमच्याच गल्लीत एक हळदीचा कार्यक्रम होता छोटा आणि तिथं मोठ्याने गाणी लावलेली, DJ लावलेला आणि ते आम्ही बघायला गॅलरीत उभारलो आणि सह्याद्री आणि तिचे बाबा बघा कसे डान्स करत आहेत. तर असा होता आमचा पूर्ण दिवस. तर तुम्हाला हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.